आखाड पार्टीमध्ये सहज मित्रांसोबत गप्पा मारताना खाण्यासाठी बनवा, स्टार्टर म्हणून खाण्यासाठी बनवा किंवा चकना म्हणून एकच नंबर बनतं हे चिकन 65। अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चिकन 65 साठी आपण घेत आहोत बोनलेस चिकन। यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर चिकन 65चा बाजारात मिळणारा कोणताही मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता आणि आणखी छान टेस्टसाठी 1 अंडं यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आणि आवडीनुसार कोथिंबीर कापून टाकायची। मग काय मस्त हाताने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। चिकनला छान असं या मिश्रणाचं कोटिंग होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर तेल चांगलं कडकडीत तापलं की मंद आचेवरती गॅस ठेवायचा आणि हे चिकन 65चे तुकडे त्यात सोडायचे। मी शॅलो फ्राय करत आहे, तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। आता हे चिकनचे तुकडे मी छान या तेलामध्ये सोडतीये, तोपर्यंत तुम्ही सगळे ऐका एक छान असा सुविचार कसला मोटिवेशनल थॉटच हा। संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो। मोटिवेशनल थॉट कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका, कमेंट सेक्शन त्याचसाठी तर आहे। आता हे चिकनचे तुकडे छान आलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे। लक्षात घ्या आपण अंडं टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं फेसायलासारखं वाटतं, त्यामध्ये काहीही गैर नाही। आमलेट करताना कसं छान फेस निघतो तसंच आहे हे। छान खाण्यासाठी तयार होतील आता आपले चिकन 65। अगदी मंद आचेवरती तळले की मग अजिबात चिकन कच्चं राहत नाही। शॅलो फ्राय केलं तरीही चिकन मस्त शिजतं, वरतून छान क्रिस्पी आणि आतमधून छान असं ज्युसी हे चिकन तयार होतं। आता माझं चिकन 65 छान असं फ्राय करून झालेलं आहे, तेव्हा मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। तुम्हीही हे चिकन 65 नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आखाड पार्टीमध्ये ही स्पेशल डिश नक्की खाऊ घाला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद मंडळी।